स्वतःचे दुःख, स्वतःची करुण कहाणी दुसऱ्यास सांगून त्याला आणखीन का दुःख द्या, असे तो म्हणे. दादा आईला म्हणाला, खरेच खरेच आई, मला एकट्याला खायला लाज वाटते हो. उद्यापासून मला देऊ नकोस. साऱ्यांना देणार असशील तर मला दे. देवी बऱ्या झाल्या. आता काय, बरणीत आहे तो 4 दिवस आम्ही सारी मिळून खाऊ. आई म्हणाली, अरे तुम्ही माझी कुणी सावत्र का मुले आहात? श्याम असे रे काय घालून पाडून बोलतोस? अरे त्याच्या तळपायांची डोळ्यांची सारखी आग होत असते. रात्री तळमळत असतो. त्याला झोप येत नाही. ते तुला माहीत नाही का? त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे. खाण्यासाठीच का जन्म आहे? म्हणे मला का नाही देवी आल्या? श्याम अरे असे म्हणावे का? देवाला काय वाटेल? चांगले धड धाकड शरीर दिले आहे. का तुला नुसती भूते आठवतात? असे करू नये श्याम. तू का आता लहान आहेस? मग पोथ्या पुराणे कशाला रे वाचतोस ती? रामावर लक्ष्मणाचे भरताचे किती प्रेम, उगीच वाचायचे वाटते. काही त्यातला गुण घ्यावा. तुझाच ना तो भाऊ का कुणी परका आहे? अरे परक्याचाही हेवा करू नये. परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावे. तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळीत, गढत पाणी देत? तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत? नारळ पाकाच्या वड्या नाही तर दुसरे काहीतरी नाही का करून देत बरोबर? भावाचा का असा मत्सर करावा? पुढे मग मोठेपणे एकमेकांची तोंडेही नाही रे पाहणार. असे नको हो करू श्याम. दादा आईला म्हणाला, आई तू उगीच मनाला लावून घेतेस. श्यामच्या मनात नसते हो काही. चल तू आम्हाला आज पाणग्या करून देणार आहेस ना? मी आणू केळीचे फाळके काढून? आई म्हणाली, जा रे श्याम, फाळके काढून आण. सुयऱ्याचे पाने नको कापू, ते पाणगे घे व वरची पाने काप जा.